विण दोघातली तुटेना. 19 जानेवारी भागामध्ये मंदाकिनीने गोंधळ घातल्यामुळे मलिका पुन्हा तिला गाजर दाखवते. ती फोन करते आणि म्हणते, कशा आहात? मंदाकिनी म्हणते, मी कशी असणार, करते आपली प्रयत्न, पण काय आज कसं वाटलं? मलिका म्हणते, एकदम मस्त. बरं मी काय म्हणते, मी तुम्हाला ॲड्रेस पाठवते, तिथे येता का? नाही म्हणजे तुम्हाला फ्लॅट दाखवला असता. मंदाकिनी आता एकदम किंचाळते. फ्लॅट? सुष्मिता म्हणते, फ्लॅट? मम्मा आपल्याला फ्लॅट मिळणार? हे बघ मी तुला पहिलेच सांगते, मी जी रूम सांगितली ना ती मला पाहिजे. मंदाकिनी म्हणते, गप ग. हा विणबाई काय म्हणत होते तुम्ही? मी पोचते ना, बोला कुठे यायचं? मलिका म्हणते, तुम्हाला ॲड्रेस सेंड केला, तिथे या. मंदाकिनी म्हणते, हे काय लगेच पोचले. दोघी एक फ्लॅट बघायला जातात. मंदाकिनी सगळ्या रूम फिरत असते आणि म्हणते, कसला सुंदर आहे ना. तोंडाला हात लावत म्हणते, हा फ्लॅट माझा होणार. मस्त मस्त. मलिका म्हणते, पण रोहन आणि आदिराच्या डिवोर्स नंतर. मंदाकिनी म्हणते, तो काय आज ना उद्या होणारच आहे. मलिका म्हणते, मग उद्या कशाला, आजच उद्या फ्लॅट हवा आहे ना. मंदाकिनी मनात म्हणते, ते एवढं सोपं आहे का? पण मलिका तिला फ्लॅटची चावी दाखवते. आता मंदाकिनी सगळ्या फ्लॅटवर नजर टाकते, पण चेहऱ्यावरचे रंग उडालेले असतात. मलिका म्हणते, काय विणबाई काय विचार करताय? ती हो हो होणार ना, लवकरच डिवोर्स होणार. आदिरा आणि रोहनचा फोन चालू असतो. रोहन म्हणतो, आदिरा समजून घे, मी माझ्या फॅमिलीला नाही सोडू शकत. ऐक ना, तू काही कॉम्प्रोमाइज. आदिरा म्हणते, माझा डिसिजन झाला आहे, मी त्या घरामध्ये परत येणार नाही. ऐक ना रो, तू ये ना इकडे राहायला. रोहन म्हणतो, मी असं नाही करू शकत. ती म्हणते, का नाही करू शकत? अरे तू समजून घे ना, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. रो, आपण भेटूया का? रोहन म्हणतो, आदिरा तू आत्तासुद्धा तुझा डिसिजन बदलायला तयार नाही आणि आपण भेटून काय करणार आहे? भांडणारच आहोत ना, त्यापेक्षा नको भेटूया, ब्रेकवर जाऊया थोडा वेळ. आता मात्र आदिराला खूप वाईट वाटतं. रोहनला समजावण्यासाठी स्वानंदी भेटायला जाते. रोहन म्हणतो, ताई आदिराला फक्त मी हवा आहे, माझ्याबरोबरची फॅमिली ना ती नको आहे तिला. स्वानंदी म्हणते, रोहन म्हणतो, ताई तू आता मला समजायचा काही प्रयत्न करू नको. आता दोघांमध्ये बरंच काही बोलणं होतं आणि रोहन निघून जातो. आता मात्र स्वानंदीचं काहीच चालत नाही. रोहन आणि आदिराच्या भांडणाचा मलिका फायदा उठवते आणि मंदाकिनीला फोन करते आणि म्हणते, तुम्ही डिवोर्स नोटीस पाठवा. मंदाकिनी म्हणते, अहो मी कशी पाठवणार? मलिका म्हणते, ठीक आहे मी बघते, डिवोर्स नोटीस मी पाठवते. आता एकजण दारावर येतो आणि मलिका जाते आणि बोंबलतच येते, डॉल डॉल. हे बघ काय आलं. आदिरा म्हणते, काय आहे मॉम? ती अगं रोहनने डिवोर्स नोटीस पाठवली. आता मात्र आदिरा खूप शॉक होते आणि म्हणते, रो असं नाही करू शकत, तो माझ्याशी असं नाही वागू शकत. आता पेपर तर फेकते, पण आजूबाजूचं सगळंच सामान फेकत असते. ती आता एवढी व्हायबल होते की मलिका म्हणते, डॉल ऐक ना, हे बघ तू शांत हो, आपण काहीतरी उपाय काढू ना. पण आदिरा मात्र कोणाचंही ऐकत नसते. अर्पिता म्हणते, आदिरा ऐक आदिरा. आदिरा काही ऐकायलाच तयार नसते. आता पळतच टेरेसवर जाते. आता मात्र मलिका चांगलीच हादरते आणि सगळ्यांना म्हणते, पकडा तिला. पण आदिरा मात्र वर जाते आणि आतून दार लावते. आता मेड अर्पिता आणि मलिका खालून ओरडत असतात, आदिरा मागे हो, पडशील, आदिरा मागे हो. पण आदिरा म्हणत असते, मला जगायचंच नाही, मला मारायचं आहे, मी रोशिवाय नाही राहू शकत. आता मलिका घाबरून समरला फोन करते आणि म्हणते, समर तू ताबडतोब ये. तो म्हणतो, काकू काय झालं? ती म्हणते, अरे आदिरा सुसाईड करतीये. आता मात्र समरच्या पायाखालची जमीनच सरकते. तो म्हणतो, काय? पण अचानक काय झालं? ती म्हणते, अरे रोहनने तिला डिवोर्स नोटीस पाठवली आहे आणि तो धक्का तिला सहन नाही झाला. माझी डॉल, प्लीज समर प्लीज तू लवकर ये. पण समर मात्र पुरता हादरून जातो. आता सगळेच आदिरा आदिरा करत असतात. तेवढेच स्वानंदी येते आणि वर बघते. आता एक क्षण तिच्या काळजाचा ठोकाच चुकतो. ती म्हणते, आदिरा आता स्वानंदीला काय करावं तेच कळत नाही. तुम्हाला काय वाटतं, ह्या जगामध्ये मलिका आणि मंदाकिनीसारख्या स्वार्थी आया असतात का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.